मैत्रिणींनो, नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच आज आपण अशी स्वच्छता करूयात की आपलं घर देखील नवीनच दिसेल. आजकाल आपण घरामध्ये ट्रायप्लायची किंवा स्टीलची भांडी सर्रास वापरतो आणि या भांड्यांच्या रेग्युलर वापरामुळे काय होतं की त्याला कडेने असा तेलकट थर जमा होतो किंवा बऱ्याचदा ती काळी भांडी पडतात आणि लवकर निघत नाहीत. तर ती स्वच्छ आपल्याला आता कशी करायची झटपट? तर पहा, यामध्ये एक लिंबू पिळून घ्यायचंय आणि त्यामध्ये आपल्याला टाकायचंय 1 चमचा खाण्याचा सोडा, थोडंसं पाणी टाकायचं आणि पाण्यामध्ये नंतर आपल्याला टाकायचंय व्हिनेगर. लक्षात ठेवा, डायरेक्ट स्टीलच्या भांड्यांवरती व्हिनेगर ओतू नका, भांड्यांवरती डाग पडतात. तर त्यामुळे पाण्यामध्येच व्हिनेगर टाकायचं आणि ह्या पाण्याला उकळी येईपर्यंत हे उकळवायचं. सगळ्या भांड्यामध्ये असं व्यवस्थित फिरवून घ्यायचं आणि नंतर हे पाणी ओतून द्यायचं. पहा, नुसत्या एवढ्या पाण्यानेच ही आपली कढई स्वच्छ झालेली आहे. पण तरी देखील शेवटी याच्यावरून आपलं डिश डिटर्जंट घ्यायचं आणि त्यांनी हे भांडं स्वच्छ करायचं. पहा, एकदम चकाचक. यानंतर आपलं किचन मधलं सिंक. आता हे माझं स्टीलचं सिंक आहे, पण आपण याच्यावरती आता गरम पाणी ओतून ते नेहमी धुवू शकत नाही आणि रोजच्या रोज आपण स्वच्छ करतो, पण तेवढं तर डीप क्लीन होत नाही. तर त्यासाठी काय करायचं, आता इथे सुद्धा मी एक लिंबू घेतले आणि त्याच्यावरती फक्त मीठ टाकलेलं आहे आणि थोडंसं लिंबू पिळून घेतलं आणि त्याच लिंबानं हे सगळं सिंक व्यवस्थित स्वच्छ असं घासून घेतलेलं आहे. आणि पहा, आता एवढ्यावर तुम्हाला स्वच्छ दिसत असेलच ते, तर पाणी ओतून मी घेतलंय. पण तरी सुद्धा पाण्याने स्वच्छ केल्यानंतर पुन्हा एकदा आपलं जे डिटर्जंट असतं त्याने हे पुन्हा एकदा घासून घ्यायचं. म्हणजे कसं, खूप छान जास्त शाईन येते त्याला. या मॉपरच्या साहाय्याने आपण आपल्या घरातली फक्त फरशीच नाही तर बऱ्याचशा गोष्टी स्वच्छ करू शकतो. त्यामुळे आपण आता पुढची क्लिनिंग या मॉपरच्या साहाय्यानेच करणार आहोत. यासाठी मी इथे मॉपिंग बकेट घेतलेली आहे आणि त्यामध्ये टाकलेलं आहे लिक्विड डिटर्जंट. शक्यतो पावडर न वापरता लिक्विडच वापरायचं, म्हणजे ते छान पाण्यात मिक्स होतं. आणि त्यामध्ये थोडंसं व्हिनेगर ऍड केलेलं आहे. आता या पाण्यामध्ये हे दोन्ही गोष्टी ऍड केल्यामुळे काय होतं, हा जो आपला मॉपर आहे ना, तो देखील सारखा सारखा खराब होत नाही. आपण जास्तीत जास्त वेळ या एकाच मॉपरने सगळी स्वच्छता करू शकतो. तर सगळ्यात पहिल्यांदा मी आता स्वच्छ करते आहे माझ्या किचनच्या टाईल्स. थोड्याशा तेलकट वगैरे झालेल्या असतात, पण आपण डिटर्जंट वापरलेला आहे त्यामुळे त्याचा तेलकटपणा लगेच दूर होतो. वरचेवर अशा पद्धतीने जर टाइल्स पुसल्या ना तुम्ही, तर तुम्हाला अगदी स्क्रबरनी घासायची अजिबात गरज पडत नाही. अशा पद्धतीने त्या एकदम झटपट स्वच्छ होतात. आता यानंतर आपले जे काही स्लायडिंग डोर्स असतात त्याच्या काचा असतात, वरती हात पोचत नाही आपला, पण मॉपरनी जर अशा पद्धतीने आपण स्वच्छ केल्या ना, तर त्या लगेचच स्वच्छ होतात. इथे सुद्धा सेमच लिक्विड आपल्याला वापरायचंय, म्हणजे डिटर्जंट प्लस व्हिनेगर. त्यानेच या सगळ्या ज्या आपल्या काचा असतात ना, त्या अगदी स्वच्छ होतात. आणि आपली ही मॉपिंगची स्टिक मोठी असल्यामुळे आपल्याला अगदी स्टूल घ्या, चढा, वर खाली करा, अशा गोष्टी सुद्धा कराव्या लागत नाहीत. तर अशा पद्धतीने फक्त फरशीसाठीच न वापरता वेगवेगळ्या प्रकारे आपण या मॉपरचा उपयोग करायलाच हवा. आपले हे वारंवार खराब होणारे शूज हाताने धुवायचा खरं तर आपल्याला खूप कंटाळा येतो. त्यामुळे आजकाल आपण बऱ्याचदा वॉशिंग मशीन मध्ये हे शूज वॉश करतो. पण आपली वॉशिंग मशीन खराब होऊ नये म्हणून त्यापूर्वी एक स्टेप आपण जर फॉलो केली तर आपली मशीन खराब होणार नाही. तर पहा, इथे मी आता पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये डिटर्जंट ऍड केलेलं आहे. छान फेस करून घेतला आणि जेवढं डिटर्जंट तेवढाच मी बेकिंग सोडा याच्यामध्ये ऍड केलेला आहे आणि या पाण्यात अगदी थोडंसं व्हिनेगर ऍड केलेलं आहे. आता या पाण्यामध्ये आपल्याला हे आपले सगळे शूज भिजवायचे आहेत. किती वेळासाठी? तर अर्धा तास, कमीत कमी अर्धा तास, जास्तीत जास्त तुम्ही कितीही वेळ भिजवू शकता. भिजवून ठेवायचे. याच बरोबर आपलं जे हे मॉपिंग हेड असतं हे टाकलं तरीही चालेल. पाय पुसणे असतात त्या भिजवल्याच्या बरोबर तरीही चालेल. यामुळे काय होणार आहे पहा, याची सगळी जी धूळ आहे ती सगळी पाण्यात उतरली आणि आपल्या मशीनमध्ये ही धूळ अजिबात जात नाही. आणि नंतर पहा, अगदी एका सायकल नंतर आपले हे सगळे शूज अगदी चकाचक होतात आणि आपली मशीन सुद्धा खराब होत नाही. कारण आधीच्या पाण्यामध्ये याच्यामध्ये सगळी धूळ गेलेली असते, माती वगैरे असते, सगळी गेलेली असते आणि अशा पद्धतीने अगदी अजिबात हात न लावता आपले सगळे शूज स्वच्छ होतात. मशीनने आपले शूज तर स्वच्छ केले, पण आता मशीन देखील स्वच्छ करायला हवी.
तर पहा अगदी वेगवेगळ्या पद्धतीने आपण करू शकतो बरं का. तर त्यातलीच पहा एक म्हणजे आपल्याकडे खराब झालेला लिंबू वगैरे शिल्लक राहिला असेल ना तरीही चालेल. तर अर्धा लिंबू घ्यायचं त्याच्यावरती आपली कोलगेट लावायची. त्यानंतर जिथे जास्त खराब वाटतंय तुम्हाला मशीनमध्ये त्याच्यावर सुद्धा कोलगेट लावायची. थोडंसं घासणीनं थोडंसं घासून घ्यायचं आणि याची एक सायकल आपल्याला रन होऊ द्यायची आहे. म्हणजे व्यवस्थित पूर्ण सायकल एक रन होऊ द्यायची आणि त्यानंतर जर तुम्ही पाहाल तर अमेझिंग रिझल्ट एवढा अमेझिंग आहे, की तुम्हाला हाच उपाय जेव्हा मशीन खराब होईल तेव्हा करावासा वाटेल. आहे की नाही? पहा मस्त. किचनमध्ये आलं की डोळ्यात भरणाऱ्या आपल्या किचन ट्रॉलीज. त्याच्यावर जर असे डाग असतील तर ते कसे दिसतात नाही का? तर अगदी भन्नाट उपाय आहे आपल्याकडं. फक्त घासणीवरती बेकिंग सोडा घ्यायचा आहे आणि त्याने हलक्या हाताने आपल्याला घासायचे. पहा रिझल्ट तर तुमच्या समोरच आहे. नुसत्या हलक्या हाताने जरी घासलं ना तरी सगळे डाग अगदी मॅजिकली निघून जातात. आणि आता आपण एवढ्या हलक्या हाताने घासतोय तर त्याच्यावरती स्क्रॅचेस पडण्याचे तर अजिबात चान्सेस नाहीत. फक्त घासल्यानंतर एकदा स्पंजनी आपल्याला पुसून घ्यायचे. ट्रॉली अगदी आपल्या नव्यासारख्या दिसतील. पहा, दिसतायतच ना, एकही डाग तुम्हाला याच्यावरती दिसणार नाही. अशाच पद्धतीने याच्या वरचे ड्रॉवर सुद्धा माझे खराब झाले होते. आपण सारखं उघडतो, बंद करतो, त्यामुळे असे डाग पडतातच. तर सेम पद्धतीने मी अशाच किचन ट्रॉल्या नेहमी वरचेवर अशाच घासत असते. त्यामुळे पहा, त्याची शाईन तुम्हाला मी 10 वर्ष झाली या किचन ट्रॉलीज वापरते, पण त्याची शाईन सुद्धा तुम्हाला अजिबात कमी झालेली दिसत नसेल. आहे तशा माझ्या किचन ट्रॉलीज आहेत. फक्त बेकिंग सोड्याने मी क्लीन करते. कधीतरी अगदी जास्त मुलांनी पेन वगैरे ओढलेला असेल, तर फक्त त्याच्यावरती डिश डिटर्जंट वापरायचं. पण अदरवाईज नुसते असे नेहमीचे डाग असतील, तर असे व्यवस्थित स्वच्छ होतात. पहा, झालं का नाही आपल्या सगळ्या किचन ट्रॉली स्वच्छ आणि याच्यासाठी आपल्याला जास्त एफर्ट सुद्धा घ्यावे लागत नाहीत. आता आपला सोफा खरं तर आपल्या हॉलची शान असतो आणि त्याच्यावर जर धूळ बसलेली असेल तर ते कसं दिसेल नाही का? मग तीच आपल्याला झटपट स्वच्छ सुद्धा करायची आहे. मागे सुद्धा मी एकदा असाच उपाय दाखवला होता तुम्हाला. तर एक पहा आपल्याला असं छानपैकी हँकरचिप घ्यायचंय किंवा साधं जुनं माझ्यासारखं एखादं कापड वापरलं तरीही चालेल आणि त्याच्यामध्ये असं आपलं हँडल असलेलं झाकण. त्याला हे कापड गुंडाळायचं आणि पहा अशा पद्धतीने फक्त फिरवून घ्यायचं आहे. जेवढं मोठं झाकण असेल ना, तेवढ्या पटकन तुमचा सोफा स्वच्छ होणार आहे. धूळ तर तुम्हाला याच्यावरची दिसतच असेल. तर अशा पद्धतीने जर आपण सोफा स्वच्छ केला ना, तर तो अगदी झटपट स्वच्छ होतो. आपले हे सिरॅमिकचे वॉश बेसिन याची स्वच्छता करताना सुद्धा व्यवस्थित काळजी घ्यावी लागते, तरच याचं हे नवं कोरंपण टिकून राहतं. तर पहा, हे स्वच्छ करताना सगळ्यात पहिल्यांदा आधी छानपैकी ओले करून घ्यायचे. म्हणजे तुम्ही कशानेही स्वच्छ करा, पण त्याची आधीची जी धूळ असते ना, ती काढून घ्यायची आणि त्यानंतर पहा याच्यावरती मी टाकलेला आहे आपला खाण्याचा सोडा. आता हे जे व्हिनेगर मी टाकते, ते सुद्धा डायरेक्ट या सिंकवरती अजिबात ओतायचं नाही. मी हे घासणीवरती घेतलंय आणि त्याने व्यवस्थित हे पहा अशा पद्धतीने सोडा आणि व्हिनेगरने घासून घेतलेलं आहे. डायरेक्ट जर तुम्ही बेसिनवरती व्हिनेगर जर ओतलं, तर इथे सुद्धा हे बेसिन लवकर खराब होण्याची शक्यता असते आणि नळांवरती तर काय तर लगेचच डाग पडतात. त्यामुळे अशाच पद्धतीने हे बेसिन सुद्धा स्वच्छ करायचं. म्हणजे ते अगदी कितीही वर्ष तुम्ही वापरलं ना, तरी ते स्वच्छच राहतं. आपले घरातले सगळेच स्विच बोर्ड्स विशेषतः आपल्या किचन मधले इतक्या वेळा आपण त्याला हात लावतो ना मग ते काळे तर होणारच. त्यासाठी सुद्धा इथे आपल्याला कोलगेट कामी येते. घासणीवर फक्त थोडीशी कोलगेट घ्यायची आणि इथे सुद्धा हलक्या हाताने घासून काढायचे. कोलगेटमुळे काय होतं, हे सगळे डाग असतात ना ते लगेचच निघून येतात. तर बघा, फक्त अशा पद्धतीने घासायचं आणि नंतर स्पंजनी आपल्याला हे पुसून घ्यायचेत. अशाच पद्धतीने तुम्ही वरचेवर साफ केले तर हे स्विच बोर्ड्स अगदी स्वच्छ राहतात. तर मग मैत्रिणींनो, नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अशाच पद्धतीने आपलं घर जर स्वच्छ केलं ना, तर आपलं घर देखील नवीन होऊन जाईल. त्यासाठी हे सगळे हॅक एकदा ट्राय करून पहा आणि तुमचं मत मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा. आणि इथे आपला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर सुद्धा करून घ्या. भेटू आपण पुन्हा एकदा अशाच नवीनशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.